एके दिवशी एकाच वेळी 4 ते 5 अधिकारी अंतोळीतून तयार होतील. अजयसिंह पवार, समीर शेख प्रतिनिधी. अंतोळीसारख्या छोट्याशा गावात ऋषिकेश कोळीसारखा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून नोकरीस लागतो. हे इतर विद्यार्थ्यांसाठी मैलाचा दगड ठरू शकतो व पुढे एक दिवस असा येईल की एकाच वेळी 4 ते 5 अधिकारी या अंतोळी गावातून तयार होतील, असे गोडुद्गार मुंबई म्हाडाचे मुख्य वित्त नियंत्रक अजयसिंह पवार यांनी काढले. अंतोळी तालुका दक्षिण सोलापूर येथील ऋषिकेश रामचंद्र कोळी यांची सांगली जिल्हा परिषद येथे आरोग्य सेवक म्हणून निवड झाल्याबद्दल कैलासवासी नानासाहेब अंतोळीकर मोफत स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राकडून ऋषिकेश कोळी यांचा सत्कार अजयसिंह पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंतोळी या संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे हे होते. या प्रसंगी पुढे बोलताना अजयसिंह पवार म्हणाले की जीवनात यशस्वी होण्यासाठी अभ्यास हा एक फॅक्टर असतोय, पण त्याबरोबर आत्मविश्वासही खूप महत्वाचा असतो. एका विशिष्ट ध्येयापर्यंत स्ट्रगल करून एखादी गोष्ट मिळविण्याचा प्रयत्न करणे व ते यश आता मिळणार आहे व ध्येय अंतिम टप्प्यात आले की जीव तोडून स्ट्रगल करावे लागते. हे आजच्या कार्यक्रमातून याची खात्री पटते. आपण नेहमी आपले लक्ष मोठे ठेवले पाहिजे, मग मोठमोठ्या पदापर्यंत जाता येते व त्यात यश मिळविता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत प्रयत्न करणे, जिद्द ठेवणे व आत्मविश्वास बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वडापूरचे ज्येष्ठ समाजसेवक अरुण पाटील सर यांनीही आपले बहुमोल असे मार्गदर्शन केले. अंतोळीचे सुपुत्र पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीडचे संतोष शेजाळ यांनीही आपले अनमोल मनोगत व्यक्त करून अभ्यास केंद्रास सर्वती मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी रामचंद्र शिंदे LICचे सेवानिवृत्त अधिकारी यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमास कंदलगावचे माजी सरपंच रावसाहेब पाटील, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ जोकारे, अंतोळीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व तसेच साने गुरुजी विद्यामंदिरचे सर्व शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कोले सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन वडरे सर यांनी मानले. गावात द्यायची. दुसरी भेट म्हणजे लायब्ररीचं ज्यावेळेस उद्घाटनाचं आमचे ते मामा लागतात, भीमराव माझे मामा आहेत सर्व, तेव्हा तो दोन तीन पोते म्हणून पुस्तक आणले होते. तीच माझी दुसरी भेट. मी जे ते पुस्तकाचं जे शाळेने दिलं त्याचं सार्थक झालं असं मला वाटतंय, कारण का त्या शाळेतून जवळजवळ 2 विद्यार्थी म्हणजे उदयाला आलेले आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या गावचे मोहन अंतोळीकर हे माझे जिवलग मित्र, कॉलेजपासून 1965 ते 1969 पासून मोहन अंतोळीकर जिवलग माझे मित्र, दयाल कॉलेजमधले. माझं गाव कंदलगाव ते अंतोळी इतकं आमच्या भावाचं नाव नाचवत. तर मी काही जास्त बोलत नाही. आता पाटील साहेब ते मूळचे ते कीर्तन करत असल्यामुळं त्यांना काय ते विषय त्यांना ते गरज लागत नाही. मी ते माझ्या परीनं कोळी या विद्यार्थ्याला शुभेच्छा देतो. दुसरी गोष्ट म्हणजे जाताना यश सारखा असत तो पालन कर, उंच शिखरावर जा. उंच शिखरावर गेल्याचं आपले आई वडील, मित्रमंडळी, भाऊ यांना दुर्लक्ष करू नको. कबीर एका ठिकाणी म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. म्हणजे खजुराचं झाड उंच असते, पंथी को छाया न मिले फल लगे अति दूर. याचं झाड जर तुम्ही बघितलं ते तू अति उंच असते, कुणीतरी वाटसर आला तर खाली तो बसू शकत नाही त्या झाडाने. आणि फळ येतात, फळं आपल्याला काढता पण येत नाही, अति उंच असतात ते फळं. तर एवढे दक्षता बाळगून
पुढील वाटचाल करावी अशी मी प्रार्थना करून माझे 2 शब्द सांगितले. माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं शिक्षण हा भाग पूर्ण राजकारणापासून कसा आदत राहता येईल हा प्रयत्न मी मनापासून करतोय. मला काय पाहिजे, मोठमोठे अधिकाऱ्यांचे अनुभव आणून फक्त विद्यार्थ्यांना जर मोटिवेशन झालं, विद्यार्थ्यांना जर त्याचा फायदा झाला तर तोच खरा सक्सेस कार्यक्रम असतोय. त्यामुळे मी मोठमोठे अधिकारी किंवा आणून विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने त्यांचा फायदा होईल, मार्गदर्शन मिळेल यासाठीच करत असतोय. त्यामुळे मी गावकऱ्यांना म्हणजे थोडं प्रत्येक वेळेला जास्त प्रमाणात असं बोलवत नाही. त्याचं कारणच हे आहे की हा कार्यक्रम फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावं याच उद्देशानं हा कार्यक्रम ठेवतोय. आणि सर म्हटल्यासारखं जर असं आपण गावात जास्त प्रमाणात जायला लागलो तर मग थोडं ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.